इतिहास म्हणजे काय? स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात. उत्तर. इतिहास. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. आ. इतिहास केवळ टिंबटिंब आधारे लिहिला जात नाही. उत्तर. कल्पनांच्या. इतिहास केवळ कल्पनांच्या आधारे लिहिला जात नाही. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? उत्तर. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात. आ. स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? उत्तर. स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. ई. इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? उत्तर. इतिहासाच्या अभ्यासामुळे समाजाच्या हितासाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते? उत्तर. भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नाही. इतिहासातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचाच उपयोग केला जातो. आवश्यकता भासल्यास इतर शास्त्रांची देखील मदत घेतली जाते. इतिहास केवळ कल्पनांच्या आधारे लिहिला जात नाही. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते. आ. गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात? उत्तर. माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण तयार होत असते. एखाद्या गावातील लोक एकजुटीने सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. ज्यावेळी गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट होत नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. प्रश्न चौथा. संकल्पनाचित्र तयार करा. इतिहास कोणाचा? उत्तर. इतिहास गावाचा. इतिहास देशाचा. इतिहास जगाचा. इतिहास मानवी संस्कृतीचा. इतिहास माझा. इतिहास शाळेचा. इतिहास जिल्ह्याचा. इतिहास राज्याचा. प्रश्न पाचवा. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा.
इतिहासाची साधने नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी, लोककथा. उत्तर भौतिक, लिखित, मौखिकमध्ये. भौतिकमध्ये नाणी, किल्ले, भांडी, वाडे. लिखित ताम्रपट, पत्रव्यवहार, शिलालेख, चरित्रग्रंथ. मौखिक जात्यावरील ओव्या, लोकगीते, लोककथा. पाठ दुसरा, इतिहास आणि काल संकल्पना. स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबावर आधारलेली असते. उत्तर इसवी सनावर. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारलेली असते. इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते. उत्तर इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो? उत्तर कर्ब 14 विश्लेषण, काष्ठवलयांचे विश्लेषण यांसारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा वापर कालमापन करण्यासाठी केला जातो. इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षांचा काळ कसा लिहिला जातो? उत्तर इसवी सनाच्या पहिला 100 वर्षांचा काळ म्हणजे पहिल्या शतकाचा काळ हा इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय? उत्तर सोमवार ते रविवार असा 7 वारांचा एक आठवडा, 2 आठवड्यांचा एक पंधरवडा, 4 आठवड्यांचा म्हणजे 2 पंधरवड्यांचा एक महिना आणि 12 महिन्यांचे एक वर्ष अशा पद्धतीने काळाची क्रमवार विभागणी केली जाते. वर्षामागून वर्ष संपत 100 वर्षांचा काळ संपला की 1 शतक पूर्ण होते. अशी 10 शतके म्हणजेच 1000 वर्षे संपली की 1 सहस्त्रक पूर्ण होते. अशा काळाच्या विभागणीला एकरेखिक विभागणी म्हणतात. कालगणना करण्याची एकके कोणती? उत्तर सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक ही कालगणना करण्याची एकके आहेत. प्रश्न चौथा, पुढील तक्ता पूर्ण करा. इतिहासाची कालविभागणी. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही, तो प्रागैतिहासिक काळ. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे, तो ऐतिहासिक काळ. पाठ तिसरा, पृथ्वीवरील सजीव. स्वाध्याय. प्रश्न पहिला, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. एकपेशीय सजीव पाहण्यासाठी
कशाची गरज असते? उत्तर, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. आ. एकपेशीय सजीव कोठे निर्माण झाले? उत्तर, एकपेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? उत्तर, शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 450 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. आ. प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, प्राणी श्वासोच्छवास करतात. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. ही प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न तिसरा. पुढील चौकटीत लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्याभोवती गोल करा. उत्तर, मंगळ, शुक्र, युरेनस, नेपच्यून, बुध. प्रश्न चौथा. पुढील घटना कालानुक्रमे लिहा. घटना आहेत. पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. आ. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. ई. अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. ई. तप्त अवायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. उत्तर, अ. तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. आ. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. ई. पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. ई. अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. पाठ चौथा. उत्क्रांती. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली. पर्याय: चार्ल्स डार्विन, बिलार्ड लिवी, लुई लिकी. उत्तर: उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली. आ. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे डॅश डॅश होय. उत्तर: पर्याय: जलचर, उभयचर, सस्तन. उत्तर: पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर: पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर असे म्हणतात. आ.
आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली? उत्तर, आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली. प्रश्न 3. पुढील विधानांची कारणे लिहा. अ. डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या. उत्तर, डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या कारण ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात त्या टिकून राहतात. एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासॉरच्या प्रजाती नष्ट होण्याचे कारण आहे. आ. मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. उत्तर, मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते कारण प्राणीजातीमधील प्राण्यांच्या शरीररचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. कालांतराने तेच बदल त्या प्राणीजातींच्या पुढील पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेचे रूप धारण करतात. त्यामुळे मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयास येते. प्रश्न 4. दिलेल्या संकल्पना चित्रातील रिकाम्या जागा भरा. प्राण्यांची उत्क्रांती. उत्तर, सजीव. सजीवांचे प्रकार पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी. अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव. पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये येतात कृमी, गोगलगाय, डास, गांडूळ. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये येतात जलचर, उभयचर, सरपटणारे, सस्तन प्राणी. पाठ 5. मानवाची वाटचाल. स्वाध्याय. प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. लॅटिन भाषेत डॅश या शब्दाचा अर्थ आहे मानव. उत्तर, लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव. आ. शक्तिमान मानव प्रामुख्याने डॅशमध्ये वस्ती करत होता. उत्तर, शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहेमध्ये वस्ती करत होता. प्रश्न 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. हातकुऱ्हाड कोणी बनवली? उत्तर, हातकुऱ्हाड शक्तिमान मानवाने बनवली. आ. आनुवंशिकता म्हणजे काय? उत्तर, माणसांचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्य इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. या बाबींना आनुवंशिकता असे म्हणतात. प्रश्न 3. पुढील विधानांची कारणे लिहा. अ. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. उत्तर, शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले कारण शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. बुद्धिमान मानवांच्या समूहांबरोबरचा संघर्ष
पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले. बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. उत्तर: बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता, कारण उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. प्रश्न 4. पुढील शब्दकोळे सोडवा. उत्तर: सर्व शब्द सोडून दिलेले आहेत. पाठ 6. अश्मयुग दगडाची हत्यारे. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंबटिंब असे म्हणतो. पर्याय: ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग. उत्तर: अश्मयुग. ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे. पर्याय: गंगापूर, सिन्नर, चांदवड. उत्तर: गंगापूर. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे. प्रश्न 2. खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा. राजस्थान बागोर. मध्य प्रदेश भीमबेटका. गुजरात लाधनंज. महाराष्ट्र विजापूर. उत्तर: महाराष्ट्र विजापूर ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? उत्तर: एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात. आघात तंत्राचा वापर करून मानवाने तोड हत्यारे तयार केली. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबरशिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला.
अशा प्रकारे आघात तंत्राचा वापर मानवाने केला. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? उत्तर: दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यांसारखी विविध प्रकारची हत्यारे आणि वस्तू तयार केल्या. ही क्रांती बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात केली. प्रश्न 4. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 3 कालखंडातील हत्यारांची तुलना करा. उत्तर: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 3ही कालखंडात मानवाने त्यांच्या गरजेनुसार हत्यारे तयार केली. प्रत्येक युगातील हत्यारांचा तुलनात्मक तक्ता पुढीलप्रमाणे: पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग. यामध्ये पुराश्मयुगातील सुरुवातीच्या मानवाने आघाततंत्र पद्धतीने दगडी हत्यारे बनवली. या हत्यारांच्या एका बाजूला धार असे. कुशल मानवाने अशा तासाण्या तोड हत्यारे बनवली. ही हत्यारे ओबडधोबड होती, परंतु नंतरच्या ताठकण्याच्या मानवाने पसरट पात्याची कुऱ्हाड, फारशी अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली. शक्तिमान मानवाने लहान आकाराची हत्यारे तयार केली, तर बुद्धिमान मानवाने हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने लांब दगडी पात्यांपासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी अशी हत्यारे तयार केली. मध्याश्मयुगातील मानवाने शिकार करण्यासाठी बाणाच्या टोकांसारखी दगडी सूक्ष्म शस्त्रे बनवली. मासेमारीसाठी हाडांपासून गळ तयार केले. दातेरी सुरी, विळा यांसारखी अवजारे बनवली. नवाश्मयुग. या युगामध्ये मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता. त्याने घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे तयार केली. प्रश्न 5. पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो? मिक्सर, पिठाची चक्की, मसाला कांडप यंत्र. उत्तर: पिठाची चक्की. या यंत्रामध्ये दगडाचा वापर केलेला असतो. प्रश्न 6. भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा. पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ. नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे. मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ. तर पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ कोणते आहे? नाशिक जवळचे गंगापूर. नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे कोणते आहे? गंगा नदीचे खोरे. मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ कोणते आहे? भीमबेटका. तर आपल्याला नाशिक जवळचे गंगापूर, गंगा नदीचे खोरे आणि भीमबेटका हे भारताच्या नकाशा आराखड्यात कसे दाखवता येतील? तर याचं उत्तर आहे
नाशिकजवळचे गंगापूर या ठिकाणी गंगा नदीचे खोरे भीमबेटका. पाठ 7 निवारा ते गावासाहती स्वाध्याय. प्रश्न पहिला. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. बुद्धिमान मानवाच्या कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता? उत्तर. बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरिण, मेंढी, डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. आ. नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर. शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न दुसरा. पुढील विधानांची कारणे लिहा. अ. मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता. उत्तर. मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते. फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मयुगापर्यंत मोठे प्राणी नष्ट होऊ लागले. त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला. या कारणामुळे मध्याश्मयुगात मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता. आ. मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला. उत्तर. भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत. हवामान बदलानुसार धान्याची कापणी करणे, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत. मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात, अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल यांचे ते निरीक्षण करत असत. या कारणांमुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला. 3. प्रश्न क्रमांक 3. मध्याश्मयुगातील हंगामी तळाच्या कल्पनाचित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. हे चित्र मध्याश्मयुगातील हंगामी तळाचे कल्पनाचित्र. अ. चित्रातील घरांची रचना कशी आहे? उत्तर. चित्रातील घरे उतरत्या छपराची आहेत. आकार झोपडीसारखा आहे. आ. चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते? उत्तर. चित्रातील घरांच्या बांधणीसाठी गवत, लाकूड, झाडपाला हे साहित्य वापरलेले आढळते. ई. हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात? उत्तर. हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी, शेती, शिकार, छोट्या होड्या तयार करणे, घर बांधणी इत्यादी व्यवसाय करीत असावेत. प्रश्न 4. विविध ऋतूंमध्ये
होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा. उत्तर: विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. उन्हाळा ऋतूमध्ये आपण सुती कपडे वापरतो, थंड पदार्थ खातो. उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी आपण थंड जागी राहतो. पावसाळा ऋतूमध्ये लवकरात लवकर वाळतील असे कपडे घालतो. जड आहार न घेता हलका आहार घेतो. पाणी उकळून थंड करून पितो. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लोकरीची उबदार वस्त्रे वापरतो अन अंगावर घेतो. अंगात उष्णता निर्माण करतील असे पदार्थ खातो. उबदार जागेत राहतो. अशा रीतीने विविध ऋतूंमध्ये हवामान बदलाचा परिणाम आपल्या जगण्यावर होतो. प्रश्न 5वा. नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा. नवाश्मयुगीन खेडे, आधुनिक खेडे. उत्तर: नवाश्मयुगात गाववसाहती स्थापन करण्यास सुरुवात झाली होती. आधुनिक काळात गाववसाहती स्थापन होऊन तेथे अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत. या काळामध्ये खेड्यातील मानवसमूह प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता. आधुनिक काळातील खेड्यांत शेतीखेरीज अनेक पूरक उद्योगधंदे सुरू झाले आहेत. या काळात शेतीचे अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती. आधुनिक खेड्यांत प्रगत अवजारे वापरून शेती केली जाते. शेतीची प्रारंभिक अवस्था असल्यामुळे पाणी सिंचनाची व्यवस्था, धान्याचे प्रकार हे मर्यादित होते. आधुनिक काळात खेड्यांमध्ये पाणी सिंचनाचे व अन्नधान्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. पाठ 8वा. स्थिर जीवनाची सुरुवात. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि टिंबटिंब येथे मिळाले आहेत. पर्याय: इराण, इराक, दुबई. उत्तर: इराक. शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळाले आहेत. आ. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला घरे टिंबटिंबची बांधली जात होती. पर्याय: मातीची, विटांची, कुडांची. उत्तर: कुडाची. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला घरे कुडाची बांधली जात होती. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. एखादी प्राणीजात मांसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या कोणत्या?
उत्तर, एखादी प्राणीजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या पुढील 3 मुख्य पायऱ्या आहेत. 1. रानातील जनावरांना पकडून ताब्यात घेणे. त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे. त्यांच्याकडून दूध-दुभत्यासारखे पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. आ. समूहातील स्त्री-पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले? उत्तर, शेतीमुळे मानवाला स्थिरता मिळाली. स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य झाले. त्यामुळे समूहातील काही स्त्री-पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन अंगाच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी वेळ मिळू लागला. अशी कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यांवर आधारित कामे सोपवली गेली. यातूनच समूहातील स्त्री-पुरुषांतून कारागीर तयार झाले. प्रश्न 3. संकल्पना चित्र तयार करा. मीठ महत्त्व मिळवण्यासाठी व्यापार व परिणाम. उत्तर आहे, मिठाचे महत्त्व आहारातील एक महत्त्वाचा घटक. मीठ मिळवण्यासाठी मीठ दूरवरून आणावे लागत. मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करत. परिणाम, मिठाच्या व्यापारामुळे व्यापार विस्तारायला मदत झाली. प्रश्न 4. कोणत्याही 5 पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा. उत्तर, 1. म्हैस. म्हैस आपल्याला दूध देते. तिच्या शेणाचा खत म्हणून उपयोग केला जातो. 2. बैल. शेतीच्या कामासाठी, गाडी ओढण्यासाठी बैलाचा उपयोग केला जातो. 3. कुत्रा. आपले वा आपल्या घराचे संरक्षण होते. 4. मांजर. घरातील व परिसरातील उंदीर नष्ट करण्यासाठी उपयोग होतो. मेंढी. मेंढीच्या लोकरीपासून बनवलेले कपडे थंडीपासून संरक्षण देतात. 5. आजच्या काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो व कसा? उत्तर, पोलीस दलात कुत्रा या प्राण्याचा उपयोग केला जातो. कुत्र्यांचं स्वतंत्र पथकही तयार केलं जातं, ज्याला श्वान पथक म्हणतात. पोलीस विभागात या पथकांना फार महत्त्व असतं. बॉम्ब शोधक पथकात हे श्वान पथक अनेक जीव वाचवण्यात मोलाचा वाटा उचलतं. त्यामुळेच अनेकांना हे श्वान पथक बॉम्ब कसा शोधता असाही प्रश्न पडतो. याचं उत्तर आहे पोलिसांकडून श्वान पथकांना दिलं जाणारं खास प्रशिक्षण. पाठ 9. स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. स्वाध्याय. प्रश्न 1. पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे 3 गट शोधा व ते संबंधित घटकांपुढे लिहा. अ. दगडाची हत्यारे टिंबटिंब युग. उत्तर आहे अश्मयुग. दगडाची हत्यारे
अश्मयुग. आ. तांब्याचे हत्यारे व इतर वस्तू टिंबटिंब युग. उत्तर ताम्रयुग. तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्रयुग. ई. लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू टिंबटिंब युग. उत्तर लोहयुग. लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू लोहयुग. प्रश्न दुसरा. पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा. अ. तांबे, सोने, लोखंड. उत्तर सोने, तांबे, लोखंड. आ. ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग. उत्तर अश्मयुग, ताम्रयुग, लोहयुग. प्रश्न तिसरा. पुढील घटनांचे परिणाम लिहा. अ. तांबे या धातूचा शोध. उत्तर मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले. आ. चाकाचा शोध. उत्तर मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणात तयार करता आली व व्यापार वाढला. ई. लिपीचे ज्ञान. उत्तर व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली. प्रश्न चौथा. टिपा लिहा. अ. धातूचा वापर. उत्तर मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला, परंतु सोने निसर्गतः अति नरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग होत नव्हता. त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला. या काळात मानवाने तांबे धातूचा अवजारांसाठी उपयोग मोठ्या प्रमाणावर केल्याने त्या कालखंडाला ताम्रयुग असे म्हणतात. त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्याने या युगाला लोहयुग असे म्हणतात. आ. नागरी समाजव्यवस्था. उत्तर नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता. कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले. अनेक नगरांमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली. त्या नगरांच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातात एकवटले. पुढे मंदिरांचे प्रमुखपद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती. पाठ 10वा. ऐतिहासिक काळ स्वाध्याय. प्रश्न पहिला. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला? उत्तर नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यात झाला. आ. हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते? उत्तर विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे
या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती? उत्तर, हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती. एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे, सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालये अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था. नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे. या प्रकारची रचना हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना होती. नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली? उत्तर, नाईल नदीला पावसाळ्यात पूर येतो. हा पूर नदीच्या काठावर गाळ आणून टाकतो. हजारो वर्षांपासून वाहून आणलेल्या या गाळामुळे नाईल नदीच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे. प्रश्न तिसरा, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. नदीकाठच्या संस्कृती. होयांग हो या नदीकाठी चीन या संस्कृतीचा उदय झाला. नाईल नदीच्या काठी इजिप्त या संस्कृतीचा उदय झाला. टायग्रिस व युफ्रेटिस या 2 नद्यांच्या मध्ये मेसोपोटेमिया या संस्कृतीचा उदय झाला. सिंधू नदीच्या काठावर भारतातील हडप्पा संस्कृतीचा उदय झाला.